पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। राघव उठ, तिला आतमध्ये घेऊन ये. तू माझं ऐकणार आहेस की नाही? ठीक आहे, मीच घेऊन येते तिला. आनंदी, कुठे गेली? आनंदी, 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 कुठे गेली आहे? काका द्या नको पाय दुखले माझे. मीच नेऊन ठेवतो तिला. झोपली. वर्षा ओ कॉफीचे मग दिसतायत. आई गाणी पण लावली होती वाटतं. म्हणजे सगळं छान छान आपल्या मनाप्रमाणे झालेलं दिसतंय. आनंदी, आनंदी. आई, आनंदी घरात नाहीये. मी हाक मारते. कशाला? थांब ना. आनंदी, ए आनंदी. वर्षा, तेच सांगते मी, आनंदी घरात नाहीये. राघवने तिला बाहेर जायला सांगितलं, आता ती कुठे आहे मला माहिती नाहीये. वर्षा शांत झोपली होती. हो ना. आनंदी कुठे? बाबा, आनंदी घरात नाहीये. तिला शोधा ना प्लीज. थांबा, मी बोलून आणते. थांब. वर्षा, वर्षा. आनंदी, ए ए आनंदी. वर्षा, वर्षा चुप ना, डिस्टर्ब नको. थांबा, आई हाक मार. राघवा, झोपलात काय रे? नाही झोपलोय मी. आनंदी आहे का दादा? आनंदी इकडे नाहीये, बाहेरच असेल. नाही, ती बाहेर नाहीये दादा. वर्षा ती बाहेरच असेल. काका, ते आनंदी नाहीये घरात. मी बघतो खाली कुठेतरी असेल तर बघतो मी. मी पण येते काका. मी पण शोधते ना. आनंदी, हे आनंदी कुठे गेलीस ग बाई? आनंदी, ए आनंदी. आनंदी, आनंदी. वर्षा, तुम्ही इकडे बघा, मी खाली घरी गेली का बघून येतो. आई, आई ऐक ना, मी गेट जवळ बघते. तू इथे सोसायटीत कोणाकडे गेलीये का बघ. काय ग बाई, काय झालंय? कुठे गेली मुलगी? कळत नाही. वर्षा, काय का काय झालं? सापडली का वरती? नाही, आई वर बघतीये, मी गेट जवळ जाते बघायला. काय हो, बेल वाजून इथे काय थांबलात? चला आतमध्ये चला. अगं मालती, आनंदी आली आहे का? आनंदी. अहो, आनंदी इथे नाही आलेली. काय झालं? तुम्ही वर गेला होतात ना आता. हो, पण वरती नाहीये का ती? म्हणजे ठीक आहे, मी बघतो. अहो, मी बघतो काय, पण गेलीये कुठे ती? माहित नाही, बघतो मी तिला. अरे थांबा थांबा, मी पण येते तुमच्या बरोबर. असं काय करता येते? अरे सुलक्षणा, ते इतक्या रात्रीच्या? नाही, आमची आनंदी आली आहे का ग प्रज्ञा? नाही हो, काय विशेष? काही झालंय का? काहीच नाही. मी आपली शोधते, ती गेली असेल कुठेतरी. झोप तू, झोप. नक्की ना काही झालं नाही नाही, काही नाही झालं. सॉरी हा. ठीक आहे. आनंदी, आनंदी, अशी कुठे गेली ही? आनंदी, आनंदी, आनंदी. अरे सुलक्षणा मावशी, आत ये ना. नाही नाही, असं दे. आमची आनंदी आली होती का? नाही नाही का? तू सोसायटीत कुठे फिरताना पाहिलं का तिला? नाही बाबा. बर.
का परत हरवली? नाही अगं ती कुठे गेली म्हणजे गेली असेल कामाला, मला नाही कळलं ना म्हणून मी आपली शोध. चला चला आपण शोधूया चला मग. नाही, 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 तू नको अगं, काही एवढं विशेष नाही झालं. अहो वर्षा आली ना खाली, मग आपण ग्राउंड फ्लोअरला का आलो? गाव काय झालं? स्टुडिओचं दार उघडच आहे. यापुढे तुझ्यासाठी तुझा राघव ही गोष्ट असणार आहे. कुठे आहेस ग बाळा आनंदी? तुला शोधता शोधता खालच्या मजल्यापर्यंत आले. गुडघे गेले माझे, गुडघे गेले तरी चालतील, पण कुठे आहे ते तर कळून दे बाळा. कुठे आहेस ग? आई आई आहे का वरती कोणाकडे आनंदी? नाही ग बाई, सगळ्यांना विचार. खाली पण नाहीये का कुठे? ना ग. मला वाटतं आता आपण घरी जाऊन तिची वाट बघणंच योग्य आहे. चल जाऊया. चल. चल. काय आलं? स्टुडिओचा दरवाजा उघडाच आहे. हो चल बघू. आनंदी माझे डबे भरलेस का ग? आनंदी, ए आनंदी, दादा दादा तुझं आवरलंय का? चिंगीला तू सोडणार आहेस का मी सोडू? माझं आवरलंय, मी सोडेन तिला. ए चिंगी आवर लवकर, उशीर होतोय. आवर. आनंदी, ए आनंदी, आनंदी, आनंदी,
अरे कुठे गेली ही? उफ. माझे डबे पण तयार करून गेले. चहा, कॉफी, हे एवढं सगळं करून गेली कुठे ही? अरे दे चहा दे ग बाई, मला चहा दे. हा तुझ्या हातचा चहा दिवस. देतीये, थांब जरा. तू तू चहा देणार? आनंदी कुठे आहे? बाई तुझ्या हातचा चहा म्हणजे दिवसभर तोंडाची चव जाणार मला. चहा आनंदीनेच केलाय. हा मग दे बाई दे. आनंदीने केला असेल तर दे, मग पिते बाई. दे लवकर दे. घे. चल. अगं माझा डबा पण भरून ठेवलाय तिने, नाश्ता पण करून ठेवलाय. केव्हा उठले सकाळी काय माहिती. आहेच गुणाची सून माझी. हो पण घरात कुठे आहे ती? हा का झालं? काय माहिती, किती हाका मारल्या तरी कुठे गेले काहीच माहित नाही. चिंगी, ए चिंगी, दादा चिंगी. दादा 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 आनंदी सगळं करून गेली आहे, पण घरात कुठेच दिसत नाहीये. तुझ्यावर रागवली का ती? तू काही बोललास का तिला? तुला काय करायचं हे सगळं? हे सकाळी सकाळी काय लावून ठेवलंय? अरे मला ऑफिसला नाही जायचं. चिंगी, ए चिंगी, हे बाळा लवकर ये बाहेर. माझं आवरलं, ये बरं लवकर. चिंगी लवकर ये. ए चिंगी चल लवकर. चिंगी, अरे चिंगी कुठे आहे? चिंगी पण नाही. दोघी मायला की कुठे गेला सकाळी सकाळी? डबा घेतलास? हो घेतला. चॉकलेट दूध काढून ठेवलं होतं, प्यायलीस? ते पण पेली. बॅग भरलीस ना? ते भरली, पण आई पुस्तक भरली ना बॅग. हो ग, मीच भरली होती बॅग. शाळेत जायचं ना आता? चला चला. पण आई मला एक सांग, तू सगळं केलं, सगळ्यांसाठी नाश्ता बनवला, माझ्यासाठी चॉकलेट मिल्क तयार करून ठेवलं, माझी बॅग भरली, पण मग इथे येऊन का बसलीस? तुझं आणि बाबाचं काही भांडण झालंय का? छे, काहीतरीच बाळा. मग तू इथे येऊन का बसलीस? मी तुला सकाळी घरात खूप शोधलं, मग मला वाटलं तू इथेच असणार. तू पहिले घरी चल. चिंगी चिंगी बाळा, नको ग. अगं पण का, काय झालंय? हे बघ, आता तुला शाळेत जायचंय की नाही? मग माझ्याकडे बराच वेळ असतो तू शाळेत गेल्यावर. मग मी काय करते माहिती, इथलं सगळं आवरून घेते. खूप कामं बाकी आहेत ग माझी. तू आलीस ना परत शाळेतून की मी कदाचित येईन हा घरी. आता शाळेत वेळेत जायला हवं की नाही? हा चला थांब. मागे हो. चिंगे, उशीर होतो आपल्याला. बाय आई. संध्याकाळी नक्की येशील ना? बाय. चल ना बाबा. हो.
आनंदी, आनंदी. हा वर्षाताई. काय झालं वर्षाताई? हे मी तुला विचारायला पाहिजे की काय झालं. काय ग, सकाळी घरी येऊन आमच्या सगळ्यांची तयारी करून दिलीस, स्वतः चहा तरी घेतलास का? माहितीये मला नशील घेतला. दुसऱ्याचा फक्त विचार करायचा. आपल्याला उपाशी राहायला लागलं ना तरी चालेल, हो की नाही? चल घे, कॉफी आणली तुझ्यासाठी. घेते, हे करते आधी. दे इकडे, दे इकडे, दे दे. घे. कशाला करायचं हे सगळं? ऑफिसला उशीर होईल नाही तर तुम्हाला. ऑफिसला तर जाणारच आहे मी, पण म्हटलं ऑफिसला जायच्या आधी तुला कॉफी देऊन जावी. मला सांग आनंदी, तू इथे काय करतेस? तेच आता आपल्या चिंगीला पण हेच सांगितलं मी की कामं होती जरा इथे म्हणून आले. चिंगीला पटलं असेल, पण मला नाही पटणार. आनंदी सांग ना, तुझ्यात आणि दादात एवढं काय झालंय? वर्षाताई कुठे काय झालंय? हो का? मग काल रात्री इथे रडत का होतीस? काही बोलली नाहीस, रात्री घरी सुद्धा आली नाहीस. सकाळी कधी येऊन घरातलं आवरलंस कुणालाच माहित नाही. आनंदी सांग ना, काय झालंय नक्की? काय केलंय दादाने? त्यांनी काहीच नाही केलंय. जे केलंय मी केलंय. माझ्या मूर्खपणामुळे झालंय सगळं. मला वाटलं मी यांचा राग सहज घालवू शकेन, पण आता मला कळलं ह्यांचा राग आता कधीच जाणार नाही. अगं, पण हे कशामुळे होतंय ते तरी सांग. म्हणजे जर तुझी काही चूक असेल ना तर आपण तुझ्या वागण्यात सुधारणा करू, आणि जर दादा चुकत असेल ना तर आपण त्याचे कान धरू. पण आनंदी, तू हे इथे असं बसून राहणं, कुणाला काही न सांगणं, स्वतःला त्रास करून घेणं, हे नाही चालणार ग. सांग बरं मला, कशामुळे होतंय हे सगळं? हे सगळं कशामुळे होतंय हेच मी तुम्हाला सांगू शकत नाहीये. सगळ्यांसाठी आमच्यातलं भांडण वरवरचं असलं तरी जे काही चाललंय ते माझ्या संसाराला आतून पोखरत चाललंय. कसं सांगू वर्षाताई काय चाललंय, कशामुळे चाललंय? आनंदी, सांगतेस ना? कॉफी किती छान झाली आहे वर्षाताई. आता निघा तुम्ही. ऑफिसला जायला उशीर होत असेल ना तुम्हाला, आणि आत्ताच नोकरी लागली आहे, कामावर अगदी वेळेत पोहोचायला हवं आपण. खरंच निघा तुम्ही. पण आनंदी, तुला असं इथे एकटीला सोडून जाणं मला नाही जमत. वर्षाताई मी खरंच ठीक आहे, आणि कामात मन गुंतलं ना की सगळं व्यवस्थित होऊन जातं. नक्की? नक्की. ठीक आहे, काळजी घे, तू येते. चल. टाटा. बटाटा. अरे राघव, आलास तू? बाबा, मी तुम्हाला फोन करून सांगितलं होतं जेवण बनवू नका. बनवलं नाही ना? नाही बनवलं जेवण. पण काय आहे का नेमकं आज? काही नाही, मी आपल्या सर्वांसाठी पिझ्झा मागवलेला आहे. तो पोचलेला पण आहे. आपल्याला एकत्रित जेवायचं आहे. चला. अरे पण रात्रीच्या जेवणात पिझ्झा खायचा आहे? मग काय झालं? आजच्या दिवस पथ्याला सुट्टी. हा, चला सोबत चला. बरं ठीक आहे, तू एक काम कर,
तू पुढे, आम्ही येतो. पुढे हो वगैरे काही नाही, आता माझ्या सोबत चालायचं तुम्ही. चला. पण चप्पल बरोबर. ठीक आहे, ठीक आहे. चावी घेतली? हो, घेतली. दरवाजा उघडून घ्या. चल. काय चाललंय याचं? या. अरे किती आग्रह. चल चल चल. केवढी घाई करतोय.